तर आज सकाळी सकाळीच खूप लवकर रानात आलो होतो. पहिले तर आपल्याला हा चंबर खोलायचा होता, तो खोलून जाऱ्यांचा ऊस पेटवला होता म्हणल्यावर तालीवरचं ठिबक त्यांनी असं टाकलं होतं. त्याला लगेच एवढी उंदरं लागली म्हणल्यावर तालीवर नीट रचून घेतलं पहिलं तर सगळं ठिबक. आणि सकाळ सकाळ रानातून एवढा छान सूर्योदय दिसत होता ना, म्हटलं तुमच्या बरं ही थोडासा शेअर करावा. सूर्योदय बघत बसायला तर आपल्या जवळ एवढा वेळ नव्हता. पहिले तर हे कॉक फिरवून घेतला, त्यानंतर फिल्टरची जाळी काढून घेतली कारण आज पाट पाणी चालू होतं. आणि त्यानंतर विहिरीवर गेलो आणि मोटर केली चालू. पाणी तर वर चालू होतं वगैरे केली होती, त्यामुळे इथे चेक केलं पाणी येते का. आलो घरी. आल्या आल्या पहिले तर वैरण तोडून घेतली कारण दिवसभर मी पाण्यावर होतो. तर बघा नुसती जनावर पाळून चालत नसती, त्याच्यासाठी अशी वैरण देखील न्यावी लागते. गाणी ऐकत ऐकत आपली माझी वैरण आणि कुट्टा करून झाला. त्यानंतर घरापसला देखील चंबर खोलून ठेवावा म्हटलं. काय पटपट असा चंबर खोलून घेतला. आणि हो, ह्या व्हिडिओचा कॅमेरामॅन ही मम्मी होती बरं का, म्हणूनच मी हसत होतो. बरं तर खोलून झाला होता, त्यामुळेच घरापसल्या देखील विहिरीवरची मोटर चालू करायला निघालो. अशा विहिरीवर जाऊन मोटर चालू केली. लाईट तर आली होती, त्यामुळे बघा घरी जास्तवर पाणी चालू झालं. राजवळ जेवढं काही रान आहे त्या सगळ्या रानाला आम्ही ह्या चंबरनेच पाणी पाजतो बरं का. सगळ्या रानाला असं पाटानच पाणी जातं. आता काय पाणी तर झालं होतं चालू, मग काय घेतलं खोरं खांद्यावर आणि गेलो दारे मोडायला. आज मला हे घरापसला गहू पाजायचा होता. बघा बगीरा पण माझ्या बरोबर आला होता. हा काय पाणी पाजाय आला नव्हता, तर गव्हातली उंदरं खायला आला होता. तर थोडी दारी पाजली, दाऱ्याला पाणी लावलं आणि निघालो वर देखील पाटानच पाणी चालू होतं. आज दिवसभर मला हेच करायचं होतं. नुसत्या घरापाशी वर अशा चक्राच मारायच्या होत्या. ऊन तर खूप लागत होतं. हे बघा, उन्हापासून वाचायला मी काँग्रेसाच्या सावलीला बसलो आहे. तुम्ही याला काय म्हणता तेही नक्की सांगा. आणि तर चालूच होतं आणि इथे मी पाटात पाय ठेवून बसलो होतो. खरंच उन्हाळ्यात असं बसणं म्हणजे एक भारीच फिलिंग आहे. आणि संध्याकाळी आम्ही इथे गेलो होतो शेवग्याच्या शेंगा काढायला. त्याबरोबर मम्मी देखील होती बरं का. आणि हे आहे आमचं शेवग्याचं झाड. का तर आम्ही काढल्या होत्या, अंधार पडला होता त्यामुळे जास्त काही शूट केलं नाही. तर बघा एवढ्या शेंगा काढल्या होत्या.